अमृतालय फिटनेस क्लब में आपका बहुत बहुत स्वागत है। अमृतालय फिटनेस क्लब से अभी तक वर्कआउट, योगा, प्राणायाम हुआ है। अभी तो हम ध्यान लेने वाले हैं। तो देखो, अच्छी अच्छी बातें सुनने मिलती हैं हमें। ध्यान से अच्छी अच्छी बातें हम सुनते हैं। और और न्यूट्रिशन बिल्कुल। लेते हैं, अमृत जूथ लेते हैं। और उसका रिजल्ट भी बहुत बढ़िया आता है। तो देखो, यहाँ पे मंदा मैम और उनके सर है, दोनों बैठे वाले। तो उन्होंने अमृत जूस लिया है। यस सर, ये है। अम- अमृत जूस लिया है। और आपके रोज दे रहे हैं। रोज ले रहे हैं। अरे वाह, आप रोज। अमृत जूस ले रहे हैं तो हाँ बोलो। कितने दिन हो गए? 15 दिन हो गए हो। वेरी गुड। और आपके हस्बैंड वो भी ले रहे हैं? हो ले रहे हैं, उनका पेट दुखना थोड़ा कम हो गया। देखो, 15 दिन में पेट दुखना कम हो गया है। देखो कितना बढ़िया रिजल्ट आता है। और आपको, आप भी ले रहे हैं तो आपको कैसा लग रहा है? हाँ, अब ढीला लग रहा है पेट। थोड़ा गच्चे होता था। देखो, इनको पेट का प्रॉब्लम था। और पेट का प्रॉब्लम था तो उन्होंने रियांश का अमृत जूस लिया है, न्यूट्रिशन लिया है। तो इनका अभी इनके सब प्रॉब्लम सॉल्व होने वाले हैं। अभी तो शुरू हुआ है, अभी तो ये 15 दिन हो रहे हैं। देखो, आगे आगे 3 महीने के कोर्स में एकदम क्लियर वर्कआउट करने के लिए तो बहुत बढ़िया बनने वाले। तो आप क्या बोलना चाहते हो? अमृत जूस अच्छा है, लेना, सबने लेना है। और लेना है, सब सब नहीं लेना लेना होगा। सर, आपको अच्छा लग रहा है? बोल सर, यस। क्या बात है। देखो, इनका तो बहुत प्रॉब्लम था। इनका आयुर्वेदिक कॉलेज में क्या किया था, पंचकर्म में किया था। बहुत सारे डॉक्टर के मेडिसिन केमिकल लिए थे, मगर ये आयुर्वेदिक, ये जड़ी बूटी से बनने वाला हमारा अमृत, ये अमृत जूस से पूरा बहुत कोर्स बढ़िया पूरे फायदा हो रहा है। यस 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 यस, क्या हो रहा है सर? आयुर्वेद दवाखाने में डॉक्टर पूरा पूरा कोर्स ही दिया हमने। पूरा कोर्स लिया? यस यस, बहुत बढ़िया। डॉक्टर ने पूरा कोर्स दिया था तो भी कम नहीं हुआ, मगर ये पूरा अभी हम ये कोर्स करेंगे ना तो सबसे बढ़िया बनने वाले। इनके लिए बहुत बहुत अभिनंदन। बहुत अच्छा। आपने आप ले रहे हैं। यस यस यस, आपको बहुत बहुत शुभकामनाएं। यस। रूपे श्याम सुंदर, वाह। रूपे श्याम सुंदर, मिलोत्पल गावा। रूपे श्याम सुंदर, नीलोत्पल गावा। सखिए स्वप्नी शोभा देखिएला। सखिए स्वप्नी शोभा देखिएला। रूपे श्याम सुंदर। बहुत बढ़िया। तो चलो, हम आज मेडिटेशन, हमारा आज का अच्छी अच्छी बातें सुनने वाले हैं। तो आप सब रेडी है सुनने के लिए? यस। तो चलो, आज के लिए हम अभी स्टार्ट करते हैं। वेरी गुड, बहुत बढ़िया। देखो, इतना बढ़िया बढ़िया अमृतालय फिटनेस क्लब में मिलता है। तो अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल सब्सक्राइब करने वाले हैं ना? यस। वेरी गुड, स्टार्ट करेंगे हम। वाह। माऊलीजींचा ज्ञानयोग गोपाळ काला. काय नाव आहे? माऊलीजींचा ज्ञानयोग गोपाळ काला. मी मागच्या कित्येक वर्षांपासून हे असं जेवण करतोय. तुम्ही सुद्धा असं जेवण करा. मी प्रत्येक गोष्टीचं कारण सांगणार आहे की असं जेवण का करायचं. बघा, का असं जेवण करायचं आणि कसं करायचं. आपलं जे जेवण आहे, हे जेवण करत असताना जे आज बहुतेक आजार येत आहेत ते काय येत आहेत? कारण आपल्यापैकी जवळपास सगळे लोक 100% शिजवलेलं अन्न खातात. आजकालची तरुण पिढी चायनीज आणि फास्ट फूडच खाते आणि कच्च्या भाज्यांचं सेवन ते कधी करतच नाही. भारतामध्ये आपण जन्माला आलो, याला खरंच आपल्याला अभिमान पाहिजे. कारण हे आहे की भारतातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्या ना, त्या आरोग्याशी जोडलेल्या होत्या. 2 शब्द तुम्ही नक्की ऐकलेले असतील. एक गोपाळ काला, ऐकलाय? आणि दुसरा की प्रत्येक घास किती वेळेला चावायला पाहिजे? 32 वेळेला. का? त्याला कारण आहे. पण
गोपाळकाला सुद्धा आता आपण करत नाही आणि 32 वेळेला आपण खात नाही, खाऊ शकत नाही, ठरवलं तरी खात नाही. याला कारण आहे आपण फक्त शिजवलेलं अन्न खातो आणि आपले बहुतेक आजार फक्त शिजवलेलं अन्न खाण्यामुळे आहेत. मग जेवण कसं करायचं? तर जसं मी रोज जेवण करतो, तुम्ही जर असं जेवण सुरू केलं तर निश्चितच, मी पुन्हा एकदा सांगतो, मी काय सांगतोय, 8 दिवसांनी 10 दिवसांनी तुमच्यात परिवर्तन होईल असं नाही. आजपासून तुम्ही असं जेवण करा, उद्यापासून लगेचच तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, तुमच्या जीवनशैलीमध्ये, तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला परिवर्तन दिसायला लागेल. काय करायचं याच्यात आपल्याला? आपल्या जेवणामध्ये जवळपास 30% फक्त शिजलेलं अन्न खायचंय आणि 75% आपल्याला कच्च्या भाज्या खायच्या आहेत. आरोग्य संपन्न जीवन जगायचं असेल आणि जर आजार नको असतील तर 3 रंगाच्या, लाल, हिरवा आणि पिवळा, या 3 रंगाच्या भाज्या आणि कमीत कमी 5 प्रकारच्या भाज्या रोजच्या जेवणात तुमच्या पोटामध्ये गेल्याच पाहिजे. याचे खूप सारे फायदे आहेत. फायदे मी बोलता बोलता तुम्हाला सांगणार आहे. जेवण कसं करायचं बघा. कुठल्या कुठल्या भाज्या पाहिजे? आज माझ्याकडे काय काय बघा. वाटाणे, पत्ताकोबी, बीट, गाजर, काकडी, टोमॅटो, मेथी, मुळा आणि या 2 तयार केलेल्या शिजवलेल्या भाज्या. याच्यातून पालकाची कमी. पालेभाज्या शक्यतो 2 रोज पाहिजे, एक मेथी आणि पालक. जेवण गोपाळकाला करायला पाहिजे. कृष्णाचं गोपाळकाला तुम्ही ऐकलेलं आहे. आता आपल्याला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी ज्ञानयोग गोपाळकाला, माऊलीचा ज्ञानयोग गोपाळकाला आपल्याला सुरू करायचं. बघा, तुम्ही जर 2 पोळ्या खात असताल ना तर 1 पोळी कमी करा. तुम्ही जर 3 पोळ्या खात असाल तर 1.5 पोळी कमी करा. पण कमी जेवायचं नाहीये. या पद्धतीत आपल्याला काय करायचंय, शिजलेलं अन्न कमी करून 75% कच्चं अन्न खायचंय. बघा, ही अर्धी पोळी मी मोडून घेतलेली. शक्यतो याच्यात ज्वारीची जर भाकर असेल तर जास्त चांगलं आहे. मी रोज ज्वारीची भाकरच खातो. आता आम्ही गवताळ्याला ट्रेकिंगला आलेलो आहे म्हणून मी आता पर्याय नसल्यामुळे आज पोळी खातोय. आता याच्यामध्ये काय करायचं बघा, हा जो गोपाळकाला करतोय आपण, याच्यासाठी तुमच्या रोज मी असंच जेवतो, हे तुम्हाला दाखवण्यासाठी जेवत नाहीये. या सगळ्या ज्या भाज्या आहेत या लावून लावून अशा खायच्या नाही तोंडी. हे असंच का करायचं याचं सुद्धा सायंटिफिक कारण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, हे सगळं मी आता हे याच्यामध्ये टाकतोय. काकडी, हे गाजर, हे बीट, पत्ताकोबी, वाटाणे आणि मुळा, हे सगळं याच्यात टाकून द्यायचं. त्याच्यानंतर शक्यतो डाळ, मुगाचं वरण असेल तर खूप छान. हे जे वरण आहे, हे वरण आपल्याला याच्यामध्ये असं टाकून द्यायचं. आणि जी कुठली तुम्ही भाजी तयार करताल ती भाजी पण याच्यात टाकून द्यायची. कारण आपल्याला काय करायचं, गोपाळकाला तयार करायचं. हे पूर्ण ओलं झालं पाहिजे. वरण सध्याला कमी येईल तिकडून, आता कोणाला तरी सांगितलं तर. पूर्ण असं तयार झालं पाहिजे. लक्षात ठेवा, तुमचं जेवण, माझं वाक्य लक्षात ठेवा, तुमचं जेवण जर कलरफुल असेल तर जीवन सुद्धा कलरफुल राहील. जेवण रंगीबिरंगी जर असेल तर जीवन सुद्धा रंगीबिरंगी असेल. तुमचं जेवण रंगीबिरंगी पाहिजे आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जी भाजी, तुम्ही जे काही करताल ना वरण, ते असं म्हणजे भरपूर घ्यायचंय. कच्च्या भाज्यांमध्ये हे खात असताना आपलं जे वरण आहे किंवा जी भाजी असेल याच्यात टाकून द्या, ती भरपूर पाहिजे. अजून घ्या, त्याच्यामध्ये ते तरंगलं पाहिजे. आता असंच का बरं जेवायचं? आता याच्यात 2 गोष्टी होतात. एक, जर तुम्ही अशा पद्धतीने जेवण केलं, बघा हे कलरफुल, इकडे दाखवा गुरुजी, हे असं पूर्ण कलर, याच्यात काय काय दिसतंय बघा, वरण, बीट, पालक, या सगळ्या 6 ते 7 रंगाच्या भाज्या, असं कलरफुल जेवण पाहिजे आहे. आणि थांबा, एक तसंच ठेवा. आणि ते इतकं ओली भाजी त्याच्यात पाहिजे आहे. हे बघा, हे असं खायचं आहे आपल्याला. ओके, आता असंच का बरं खायचं ते सांगतो. बघा, याच्यामुळे काय होतं, भारतीय संस्कृतीत पहिल्यापासून तुम्हाला सांगितलेले की एक घास, पुन्हा एकदा सांगा, किती वेळेला चावायचा? 32 वेळेला.
का 32 वेळेला चावायचं? जर तुम्ही प्रत्येक घास 32 वेळेला चावला तर तुमच्या तोंडामध्ये लाळ तयार होते. त्या लाळेमध्ये टायलिन नावाचा एक घटक असतो. हा टायलिन काय करतं, नुसती भाकर तुम्ही खूप वेळेला चावा, कशी लागते? गोड. कुणामुळे? तर या लाळेतल्या टायलिनमुळे. हे टायलिन काय करतं, तुम्ही जे खाता त्या कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं. पण हे कधी होईल? जर 32 वेळेला चावलं तर. आणि 32 वेळेला कधी चावताल? एक घास तुम्ही असा चावूच शकत नाही. शिजलेलं तुम्ही कितीही ठरवा, घेतलं की टाकलं, घेतलं की टाकलं, किती लगेच गिळतो. तुम्ही जर कच्च्या भाज्या याच्या सोबत ठेवल्या, प्रत्येक घासात बघा हा कच्च्या भाज्या येतात. जर तुम्ही कच्च्या भाज्या जर खाल्ल्या तर तुम्हाला ते चावावंच लागतं, कारण कच्चं चावल्याशिवाय गिळताच येत नाही. वरण भात तसंच गिळताल, काकडीची फोड गिळा बरं, अडकून बसेल ना ते चावावंच लागतं. आणि चावल्याने काय होतं? चावल्याने आपल्याला लाळ तयार होते. लाळेमध्ये टायलिन असतं. ते टायलिन काय करतं? तुमच्या कार्बोहायड्रेट्स रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं. आणि असं जर झालं तर तुमची एक जादू होईल. तुमचं 65% पचन हे तुमच्या तोंडातच होईल. आणि 65% पचन जर तोंडात झालं, त्याच्यामुळे 2 फायदे होतात. एक, लहान मुलांची बुद्धिमत्ता वाढते. का? सध्याला सगळी शक्ती जर अन्न पचवण्यासाठी जठराकडे जात असेल तर मेंदूकडे कशी शक्ती जाईल? असं जेवण जर तुम्ही केलं तर लहान मुलांची बुद्धिमत्ता वाढते. कारण 65% पचन तोंडात झाल्यामुळे तुमची 65% शक्ती वाचलेली जी आहे ती मेंदूमध्ये जाते, मेंदूकडे जाते आणि तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. सध्याला दुखणे आहेत तुम्हाला, तुम्ही गोळ्या घेतायत आणि तरी सुद्धा ते दुखणे दूर होत नाही, कारण सगळी शक्ती तुमची पचनासाठी जाते. अशा पद्धतीने जर तुम्ही जेवण केलं तर तुमचं 65% पचन तोंडात झाल्यामुळे जी 65% शक्ती वाचली ती राहिलेले रोग दूर करण्यासाठी वापरले जाणार आहे. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतोय, विश्वासाने सांगतोय, अनुभवातून सांगतोय की ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून लाखो लोकांच्या गोळ्या सुटलेल्या आहेत. डायबिटीस, ब्लड प्रेशर हे सगळं सुटलेलं आहे. याच्यासोबत प्राणायाम, ध्यान, आनंदी जीवन हे सुद्धा खूप आवश्यक आहे. आता दुसरं कारण, असं जेवण का करायचं? अशा पद्धतीने जर तुम्ही जेवण केलं तर तुमच्या पोटाच्या तक्रारी 24 तासाच्या आत दूर होतील. 24 तासाच्या आत. का 24 तासाच्या आत दूर होतील? कारण फक्त शिजलेलं अन्न पचायला 24 ते 48 तास लागत असतात, पण कच्चं पचायला फक्त 12 तास लागतात. म्हणजे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, ज्यांना अपचनाचा त्रास आहे, जर तुम्ही 75% कच्चं आणि 25% शिजलेलं असं जर खाल्लं, आणि हा अमृत आहार हा इतका सुंदर लागतो, हा गोपाळकाला खाल्ला तर तुम्हाला व्हिडिओतून काय कळणार आहे, तो तुम्ही करून बघा. ते इतकं छान लागतं. ते छान तर लागतंच, पण जीवन छान बनवतं. कारण जर 75% तुमच्या कच्च्या भाज्या असल्या तर कच्चं पचायला फक्त लागतं 12 तास. म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास, अपचनाचा त्रास, गॅसचा त्रास तुमचा होणार नाही. त्वचेचे आजार तुम्हाला होणार नाही. जीवनसत्व याच्यातून तुम्हाला सगळे मिळतील. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे 90% आजार जे आहेत, अगदी कुठल्याही शरीरातलं जे दुखणं, मग ते आर्थरायटिस असो, पाठीचे विकार असो, काही दुखणं असो, डोकं दुखणं असो, हे दुखणं अगोदर कमी होईल. का बरं? कारण चुकीच्या अन्न खाण्यामुळे तुमच्या पोटामध्ये वायू तयार होतो आणि तुमच्या बहुतेक आजारांचे कारण हा वायू आहे. दुखणं जे ते वायू निर्माण करतो. आयुर्वेदात पहिल्यापासून सांगितलेलं आहे, यत्र यत्र वायू तत्र तत्र शूलः. जिथे जिथे दुखतं तिथे तिथे त्याचं मूळ कारण आहे वायू. आणि वायू निर्माण होऊ नये याच्यासाठी 75% कच्चं अन्न गेलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही अशा भाज्या खायला सुरुवात केली, सोबत प्राणायाम ध्यान करायला सुरुवात केली, जर आपलं ज्ञानयोगाचं शिबिर तुम्ही केलं, तर पहिला बदल हा होईल की शरीरात वायू जो एक्स्ट्राचा निर्माण होतो तो होणार नाही आणि त्याच्यामुळे सगळे दुखणे तुमचे बंद होऊन जातील. गॅसचा प्रॉब्लेम होणार नाही, पोटाचा आजार तुम्हाला होणार नाही, डोकं तुमचं दुखणार नाही, मुलांची बुद्धिमत्ता वाढेल. हे दिसायला खूप सिंपल आहे. लक्षात ठेवा, तुम्ही निर्णय घ्यायचा. गोळ्या घेत तुम्हाला जगायचंय की तुमच्या जेवणात बदल करून तुमच्या जीवनात बदल करायचा. कारण ज्या गोष्टी सोप्या असतात ना तुम्हाला आवडत नाही. हेच जर मी फीज घेऊन काउन्सिलिंग करून जर तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही ते करताल. मोठं ऑफिस जर केलं तर मी सांगतोय, मी पुन्हा एकदा सांगतोय, मी जे सांगतोय ते तुम्ही निदान 8 दिवस करून बघा, अनुभव घ्या, तुम्हाला कसा फायदा होतो. बघा, आपल्या बहुतेक आजारांचे जे कारण आहेत, आपले 95% आजार
95% आजार, डायबिटीज, ब्लड प्रेशर, अस्थमा, निद्रानाश, ऍसिडिटी, अल्सर, याचा कुठला विषाणू आहे का? नाही. हे सगळे रोग का बरं आहेत? हे चुकीच्या जीवनशैलीमुळे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले की तुमच्या 93% आजारांची निर्मिती ही पोटातून होते. तुमचं पोट सहज स्वच्छ होत नाही म्हणून हे होते, पोट साफ होत नाही म्हणून हे होते. आणि पोट का साफ होत नाही? कारण तुम्ही चायनीज, तुम्ही फास्ट फूड, तुम्ही बाहेरचं जेवण, तुम्ही हॉटेलमधलं जेवण आणि प्लस फक्त शिजलेलं जेवण करता. म्हणून शक्यतो बाय चान्स कधीतरी फॉर अ चेंज म्हणून तुम्ही 2 महिन्यातून एखाद्या वेळेला बाहेरचं खाल्लं काही हरकत नाही, पण घरचं जेवण करा. आणि अशा पद्धतीने ज्ञानयोग गोपाळकाला तयार करून जर जेवण केलं तर तुमचे 93% रोग तुम्हाला होणार नाही. कसं हे एवढं सांगतो आणि थांबवत तसे खूप कारण आहेत. तुम्ही शिबिरात आलं तर तुम्हाला ते कळेलच. पहिलं कारण, आजार काय येतात? 2 गोष्टीमुळे. साधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही एक भाजी तयार केली. ही भाजी समजा आपण गृहीत धरू, आपण हे पत्ताकोबीची भाजी तुम्ही तयार केली. ही पत्ताकोबीची तयार केलेली भाजी तुम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि वाटीभर भाजी शिजवलेली उरली ती तुम्ही किचन ओट्यावरती ठेवली. आता शिजवलेली किचन ओट्यावरती ठेवलेली भाजी नेमकं तुम्हाला ठेवायची होती फ्रीज मध्ये, तुम्ही गेले गावाला, 24 तासांनी परत आले, ती वाटी नेमकी राहिली होती किचन ओट्यावरतीच. आता ही पत्ताकोबीची शिजलेली भाजी जी 24 तासाच्या नंतर आहे ती खाऊ शकता का सांगा? का नाही खाऊ शकत? बोलत राहा पटपट. कारण वास येतो. खराब झाली, तुम्हाला कळालं का खराब झाली? कारण त्या भाजीवरती फेस आला, त्या भाजीला बुडबुडे आले, त्या भाजीचा बुरशी लागली आणि वास आला. का बरं? कारण 24 तासात शिजलेल्या भाजीमध्ये 2 गोष्टी तयार झाल्या, एक ऍसिड आणि दुसरं वायू, गॅस. आणि तुमचे 93% आजार 2च गोष्टींमुळे होतात, एक गॅस्ट्रिक आणि दुसरं ऍसिडिक. पण हीच पत्ताकोबीची भाजी अशी जर मी तशीच 48 तास जरी मोकळी ठेवली किचन ओट्यावरती न शिजवता, ती खराब होणार नाही, ती सुकेल हळूहळू. बरोबर आहे? शिजलेलं अन्न सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ते तुमचं जेवण लवकर, तुमचं शरीर लवकर खराब करतं आणि कच्च्या भाज्या तुमचं शरीर टवटवीत ठेवतं. कारण डायरेक्टली प्राणशक्ती कच्च्या भाज्यांमधून मिळत असते. तुम्हाला जर मी कुकरमध्ये टाकलं आणि शिजवलं, 3 शिट्ट्या होऊ दिल्या, तुम्ही मला सांगा मरू की नाही? तुम्ही काय मी काय? ठीक आहे, आपल्या शिबिरात असे काही लोक आहेत की ते 3 शिट्ट्यात नाही शिजणार, त्यांना समजा 5 शिट्ट्या लागतील, मोठे मोठे लोक आहेत. पण शिजवून आपण मारून टाकतो की नाही? मग अन्नाला आपण शिजून मारून टाकतो, मेलेला आपण खातो. मेलेलं चेहरा मेल्यासारखा, उत्साहच नाही राहत. बघा, तुम्ही स्वतःला विचारा, तुमचं रोजचं जेवण तुम्ही कशासाठी करतात? एनर्जी मिळण्यासाठी, ऊर्जा मिळण्यासाठी. आठवा बरं रोजचं तुमचं दुपारचं जेवण. ज्यावेळेस तुम्ही दुपारी जेवण करता ऊर्जा तर मिळत नाहीच, सुस्ती मिळते, झोप मिळते. का बरं? कारण तुम्ही 100% शिजलेलं अन्न खाता. 75% कच्च्या भाज्या खाल्ल्या तर तुम्हाला जाणवेल, तुम्ही दिवसभर उत्साही तर राहतातच, पण तुम्हाला थकवा सुद्धा येणार नाही. तुम्ही अलर्ट राहताल, जागरूक राहताल, आनंदी राहताल. तुम्ही हे करून बघा, हा अमृत आहार आहे. मी सांगत होतो त्या भाजीबद्दल. ती भाजी 24 तासात खराब झाली. 24 तासात त्याच्यात झाले गॅस आणि ऍसिड. आणि आपले बहुतेक सगळे वरचे, या इथून छातीच्या वरचे आजार जे आहेत हे ऍसिडिक आहे. सर्दी, खोकला, डोकं दुखणं हे सगळे ऍसिडिक आहे. आणि खालचे जे आजार आहेत आणि दुखण्याचे आजार आहेत ते हे वायूमुळे, गॅसमुळे तयार झालेले. मग आता तुम्हीच मला सांगा, समजून घ्या, हे बाहेर शिजलेल्या भाजीला खराब व्हायला 24 तासात जर ती शिजलेली भाजी खराब झाली आणि त्यात काय तयार झालं सांगा? ऍसिड आणि गॅस. तर तुमचं शिजलेलं पचायला तुम्हाला किती वेळ लागतो? 24 ते 48 तास. म्हणजे आतमध्ये विचार करा काय काय तयार होत असेल, गॅस आणि ऍसिड. आणि म्हणून सगळे दुखणे आणि रोग आहेत. कच्च्या भाज्यांना असं रंगीबिरंगी जेवण जर तुम्ही हा ज्ञानयोग गोपाळकाला केला तर काय होतं बघा. शिजलेलं पचायला आपण शिजलेले किती टक्के ठेवलेले? 25. आणि कच्च 75%. कच्च्या भाज्याचा नियमच आहे, ते 12 तासाच्या आत बाहेर जातं. म्हणजे याचा फायदा काय होतो? तुम्ही जे शिजलेलं खायचंय बघा, भरपूर जेवण करा, कमी जेवण करायचंच नाही, पण तुम्ही जे शिजलेलं खाता ना, याच्यासोबत ज्या कच्च्या भाज्या, या कच्च्या भाज्या काय करतात? या पोटामध्ये, आतड्यामध्ये पटापट या पुढे पुढे लोटतात, कारण त्यांना 12 तासाच्या बाहेर जायचंय. म्हणून शिजलेलं सोबत असं कच्चं अन्न जर तुम्ही खाल्लं तर ते जास्त काळ तुमच्या पोटात राहत नाही, गॅस आणि ऍसिड त्याच्यामध्ये तयार होत नाही, आणि परिणामी तुमचे सगळे दुखणे गायब, तुमचा डायबिटीस नॉर्मल होईल, तुमची शुगर नॉर्मल होईल. आणि किती कच्चं खायचं? तर जेवढं तुमचं वजन आहे त्याच्यावर 1 शून्य ठेवायचं आणि तेवढं ग्रॅम कच्चं खायचं. म्हणजे जर माझं वजन आहे समजा 60 किलो,
तुम्ही 600 ग्रॅम कच्च्या भाज्या सकाळी आणि 600 ग्रॅम कच्च्या भाज्या संध्याकाळच्या जेवणात खाईल. दुर्दैव असं आहे तुमचं, तुम्ही 600 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो भाजी एकट्याने खायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही, असं WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते. तुमचं दुर्दैव असं आहे की तुम्ही 600 ग्रॅम भाज्या घरातल्या 5 लोकांकरता करतात, असं चुरून तर खातच नाही, कारण मॅनर्स आडवे येतात तुम्हाला. नको तिथे मॅनर्स आडवे येत नाही, दवाखान्यात जाऊन इंजेक्शन नको तिथे टोचून घ्यायला तुम्हाला मॅनर्स आडवे येत नाही, तुम्हाला मॅनर्स आडवे येतात असं चुरून खायला. पण जर तुम्ही कच्च्या भाज्या खायला सुरुवात केली तर तुम्हीच बघा, ते लवकरात लवकर बाहेर जाईल, त्याचं पचन सुरळीत होईल, गॅस आणि ऍसिड ते तयार होणार नाही, आणि गॅस आणि ऍसिडमुळे तयार होणारे तुम्हाला जवळपास 93% रोग तुम्हाला होणार नाहीत. हा आहे कच्च्या भाज्यांचा फायदा. नुसतं कच्चं खायचं नाही, नुसतं शिजलेलं खायचं नाही. मी काय सांगितलं, शिजलेल्या भाजीसोबत 75% कच्च्या भाज्या. म्हणजे जर एखाद्याचं वजन 80 किलो असेल तर 800 ग्रॅम त्यांनी कच्च्या भाज्या खायला पाहिजे. आणि याचा दुसरा फायदा काय होतो, अशा पद्धतीने जर तुम्ही जेवण केलं तर जर तुमचं वजन 80 किलो असेल, 2 महिन्याच्या आत तुमचं वजन 70 किलो होतं. पण ऑलरेडी जर तुमचं 50 किलो असेल तर कमी होणार नाही. 100 किलो वजन असेल तर 2 महिन्याच्या आत तुमचं वजन जवळपास 88 किलो पर्यंत कमी होणार. म्हणजे हे तुमचं वजन मेंटेन करतं, हे तुमचं आरोग्य मेंटेन करतं. तुमच्या घरात सगळे, हे भारतात पहिल्यापासून सांगितलेलं आहे, हे सगळीकडे सांगितलेलं आहे. आणि मी स्वतः तेच बोलतो जे मी करतो. मी स्वतः उत्साही आहे, मी स्वतः आरोग्य संपन्न जीवन जगतोय. तुम्ही सुद्धा हा ज्ञानयोग गोपाळकाला सुरू करून बघा, खूप काही सांगण्यासारखं आहे. मी इथे थांबणारे, तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा, म्हणजे सगळ्यांना शंका क्लिअर होईल. याच्याविषयी काही प्रश्न आहे का? तुम्हाला जी कच्ची भाजी आवडते पालेभाज्यांमधली ती तुम्ही टाकू शकता. और कुछ? मी वाचलेलं होतं की संध्याकाळी सॅलड नाही खायचं. खूप ठिकाणी असं म्हणतात संध्याकाळी सॅलड खायचं नाही. चायनीज बरं चालतो तुम्हाला? कुठे लिहिलंय चायनीज खायला पाहिजे? आईस्क्रीम बरं चालतो तुम्हाला? तुम्हाला बाहेरच्या गाडीवरचे पदार्थ बरे चालतात. हे जे सांगितलेलं आहे ना, चरकाने असं सांगितलं नाही, त्या वाघभट्टाने असं सांगितलं नाही. अरे मग चरक आणि वाघभट्टाच्या काळामध्ये आईस्क्रीम होतं का? चरक आणि वाघभट्टाच्या काळामध्ये फास्ट फूड चायनीज होतं. म्हणजे तुम्ही हे खात नाही आणि हे असलं काहीतरी डोक्यात नको ते ऐकलेलं तुम्ही उद्योग तुमच्या डोक्यात राहतं की हे खायचं नाही ते खायचं नाही. खाऊन बघा, मी काय सांगतोय, माझ्यावरती पण विश्वास ठेवू नका. तुम्ही एक खा, काही होत नाही. मी स्वतः खातो रोज संध्याकाळी कच्च्या भाज्या. तुम्ही खा, फक्त तुमचं जेवण आहे ना शक्यतो लवकर करा, त्याचा खूप तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे जे म्हणतात संध्याकाळी कच्च्या भाज्या खायच्या नाही, ते सर्रासपणे बाहेरच्या गाड्यांवरचे पाणीपुरी आणतात, पावभाजी आणतात, समोसे आणतात आणि होतात कचोरी सारखे. आता तुम्ही सांगा, त्याच्यापेक्षा हे 1000 पटीने चांगलं आहे की नाही चांगलं? त्याच्यामुळे असं कुठलाही पूर्वग्रह आणि कुणी काही ऐकलेलं म्हणून व्हॉट्सअपचे जे मेसेज आहेत ना, हे असले मेसेजवरती विश्वास ठेवू नका. अनुभव हीच खात्री आहे. तुम्ही अनुभव घ्या, तुम्हाला तुमचे जीवन बदलल्याचा नक्की अनुभव येणार आहे. अजून काही प्रश्न? किती वेळा जेवायचं? हा, 2दाच जेवायचं आहे. 2दाच का जेवायचं, त्याचा आपल्या माऊलीजी दुसानी या चॅनलवरती व्हिडिओ आहे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघून घेताल 2दा का जेवायचं. आणि याच्या संबंधीचे प्रत्येक गोष्टीचं मी सांगतोय म्हणून करायचं मी सांगत नाही, प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिक कारण आहे. असे खूप सारे व्हिडिओज आहेत, तुम्ही ते बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की 2दाच का जेवायचं. रात्रीचं जेवण किती वाजेपर्यंत? रात्रीचं जेवण आपल्या पहिल्यापासून भारतात सांगितलेलं की सूर्यास्ताच्या अगोदरच जेवायला पाहिजे. पण आपली लाईफस्टाईल सध्याला अशी आहे की आपलं तसं होत नाही. मग निदान एक काम करा, जेवण आणि झोप याच्यात 2 तासाचं अंतर ठेवा. म्हणजे शक्यतो लवकर जेवायचं आणि टीव्ही न बघता जेवायचं. प्रार्थना म्हणून जेवायचं. प्रार्थना म्हणून जेवणाचे सुद्धा खूप वेगवेगळे कारण आहेत, ते मी एका वेगळ्या व्हिडिओत तुम्हाला सांगेल. तर शक्यतो लवकर जेवा. आणि सगळं भारतात सांगितलेलं आहे की जेवल्या जेवल्या लोळू नका, एक शतपावली करा, म्हणजे तुम्हाला शांत झोप लागेल. अजून काही? माऊलीजी, ह्या आपल्या जेवणामध्ये संध्याकाळी जर हे खाल्लं आपण दही, फक्त संध्याकाळच्या वेळेला दही खायचं नाही, कारण ज्यांची वात प्रकृती किंवा पित्त प्रकृती असते त्यांना त्याचा कदाचित त्रास होऊ शकतो. कफ प्रकृतीला त्रास होऊ शकतो, सगळ्यांना काही होत नाही. पण दही नेहमी खायचं असेल तर दिवसा खायचं आणि ताजं दही पाहिजे. ताक किंवा दही ताजं पाहिजे. दही आणि ताक उलट अग्नी प्रज्वलित करतं,
पण ताजं दही आणि दिवसा पाहिजे. अजून काही? वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी सुद्धा हाच आहार घ्या, तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. आणि वजन कसे कमी करावे असा सुद्धा व्हिडिओ आपला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये खाली मी लिंक दिलेली आहे, तुम्ही तो बघून घेता. रियांश मल्टी सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे. हो सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे. चलो आयुर्वेद के संग जीवन के बदले रंग, नई खुशियाँ नई उमंग अब हर एक दिल में जागे. रियांश ने दी एक नई पहचान है, रियांश है तो पूरा हर अरमान है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है. माधवी मैम, अभी तो हमने आहार के ऊपर बहुत बढ़िया सुना है. उन्होंने कहा है आहार कैसा लेना है. तो हमारे अमृत जूस में ये सब तो आहार दिख रहा है. कितनी जड़ी बूटियां है, कितने फलों का रस है. ये तो सब करने की कुछ जरूरत नहीं. अमृत जूस लिए ना तो सब कुछ आ रहा है. तो क्या आप क्या बोलना चाहते हैं? यस सर, आज जो हमने आहार के बारे में जानकारी ली, तो जानकारी तो बहुत अच्छी थी, लेकिन उससे हमारे पास अमृत जूस जो है, अमृत जूस में 42 जड़ी बूटियां हैं, और 42 जड़ी बूटियों का उसमें जो रस है उसमें है. 42 जड़ी बूटियां हैं. यस, वेरी गुड, बहुत बढ़िया. और उसका रस है, और उसमें बहुत कुछ हम अभी तक उन वनस्पतियों को नहीं जानते, ऐसी वनस्पति उसमें है. उसमें है आंवला है, उसमें है शंखपुष्पी है, बहुत कुछ, हल्दी है, ब्राह्मी है, ऐसे बहुत कुछ वनस्पति उसमें है. उन सब वनस्पतियों का रस उसमें है, और ये हमारे शरीर की इम्यूनिटी बढ़ाते हैं, कैंसर जैसे आजार कम करते हैं, और हमारी जो वजन जो है वो वजन कम करता है. ऐसी जड़ी बूटियां से हमारे शरीर में बहुत खूब फायदे होते हैं. और ऐसा अमृत जूस जो है, अमृत जूस लेने के बाद हमें, जिसको नींद नहीं आती उसको नींद आती है. अमृत जूस जो लेता है उसको अच्छी तरीके से भूख लगती है. और अमृत जूस जो लेते हैं, अमृत जूस से उसकी जो दुर्धर जो आजार है वो आजारपन कम होते हैं. और अमृत जूस से हमारे शरीर की जो हमें ज्ञात है और अज्ञात है, वो सभी जो दर्द है अमृत जूस से कम होते हैं. और अमृत जूस लेने से हमारे आ, आ, हमारे सकारात्मक एनर्जी बढ़ती है, पॉजिटिव एनर्जी बढ़ती है. हम इतना प्रमोट होते हैं, और ये और औरों को प्रमोट करते हैं. ये सब जो फायदे हैं ये अमृत जूस से है. यस सर, थैंक यू ऑल माय कन्वर्ट. मिलजुल के करेंगे सारे जी जान से हम मेहनत, बनाए मिलके आओ एक खुद पे निर्भर भारत. मिलजुल के करेंगे सारे जी जान से. देखो, ये जो लक्ष्मी नारायण की जोड़ी है मंदा मैम की, तो इनका इनको तो बहुत बढ़िया रिजल्ट आया है. यस, तो अमृत जूस ले रहे हैं और अच्छे रिजल्ट मिल रहे हैं. यस मंदा मैम, तो देखो मंदा मैम क्या कहना चाहती है, देखेंगे. यस, यस मंदा मैम, आप अमृत कर है सकते हो. सर, बहुत शरीर की बीमारियां थी वो सब निकल गई. निकलने थोड़ा बहुत हो तो पूरा कोर्स लिया तो सब कम हो जाता. अभी तो आपको 15 दिन स्टार्ट हुआ है. आपका पेट का दर्द कम हो रहा है, पेट में जाड़ापन था. दिन भर वो बहुत तकलीफ देता था. तो वो 15 दिन में तो आपको अच्छा लग रहा है. और सर को भी उनके पेट का तो बहुत प्रॉब्लम था, बहुत दवाखाने किए, मगर ये 15 दिन से उनको अच्छा लग रहा है.
तो अभी कोर्स करना है आपको, कोर्स करने के बाद आप बहुत सारा रिजल्ट अच्छा देने वाले। यस। सर यांचे वजन वाढना गेले ना, वजन अच्छा, वाढायचं. वेट 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 बढ़ाने के लिए कोई बात नहीं, वेट बढ़ाने के लिए भी हमारे पास अमृत जूस है। उसके साथ हमारे साथ बहुत बढ़िया न्यूट्रिशन है, वो हम उनको देंगे और उनका वेट भी बढ़ जाएगा। और खान पान में क्या खाना चाहिए, खान पान में क्या नहीं, उसका भी आपको मार्गदर्शन किया जाएगा। बहुत बढ़िया, बहुत खूब। तो देखो ये देखो, यहाँ पे सुपर वेलनेस कोच महारानी मैम है, उनको क्या लगा है, कैसा लग रहा है, ये हम अमृत जूस से पूछेंगे। तो ये जो इनका रिजल्ट आया है मंदा मैम का, मैम उनके सर का, ये रिजल्ट सुन के आपको कैसा लग रहा है? यस सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग एवरीवन. सर बहुत बढ़िया रिजल्ट सुन के बहुत खुश हो गई हूँ मैं सर. क्योंकि ये जूसेस ऐसा है कि वो पेट के अंदर जाता है ना, तो सब हमारी जो समस्या है वो बाहर आती है. इसलिए वो मालूम है सर, जिसने लिया है वो खुश होंगे. और ये हमारा पूरी मालूम है सर कि हमने तो बहुत जनों को दिए हैं सर, उनका तो बहुत बढ़िया रिजल्ट आया है. इसलिए उनका तो आने वाला है ये मालूम था, और उन्होंने बोला कि आया है, इसलिए बहुत खुश हूँ सर. तो सबने अमृत जूस लेना है, उसके साथ जो जो अलग अलग तरीके से हमें तकलीफ है वो भी कम होती है। जिसको शुगर है, जिसको पथरी का प्रॉब्लम है, जिसको वेरिकोस वेन्स का प्रॉब्लम है, ये सब रिजल्ट अमृत जूस के साथ, उसके साथ जो दिए वाले प्रोडक्ट्स है उसमें से आते हैं। जिसको पाइल्स है, तो पाइल्स का भी बहुत बढ़िया रिजल्ट है। तो ये आते हैं, आप वेलनेस कोच बोल के काम करते हैं, सबका आरोग्य अच्छा करते हैं, तो आपका बहुत बहुत अभिनंदन मैम। यस, थैंक यू सर. हम मेहनत बनाए मिलके आओ एक खुद पे निर्भर भारत. जुड़कर हम एक दूजे से घर घर अमृत पहुँचाए, सैलाब ये बदलाव का विरत चलता ही जाए. रियांश है तो डरने की क्या बात है, रियांश है तो दुख की क्या बिसात है, रियांश है तो हर मुश्किल आसान है. ये जो हमारा अमृतालय फिटनेस क्लब है ना यूट्यूब चैनल, इसको सब्सक्राइब करो, लाइक करो और बेल आइकन को टच करो। रोज के रोज वीडियो आपको देखने मिलेंगे और रोज के रोज आप अच्छा काम करते रहेंगे। और सबको ये जो वीडियो है ना, वीडियो देखकर मोटिवेशन होंगे। और ये जो अमृत तुल्य, ये जो आयुर्वेदिक है, ये आयुर्वेद से हम 100 साल कैसा फिट रह सकते हैं। और सब ये जो रियांश का अमृत जूस है, रियांश के जो प्रोडक्ट्स है, न्यूट्रिशन है ना, इससे तो हमारे जो जो हमें तकलीफ है वो पूरे 3 महीने में कंप्लीटली कम हो रहा है। जिसका ज्यादा है उसको 6 महीने लग रहे होंगे, उसको बहुत ज्यादा है उसको 1 साल में हो रहा है, मगर 3 महीने में एक कोर्स लिए ना, उसका बहुत बढ़िया फायदा होता है। तो इसके लिए हमें संपर्क कर सकते हैं। हमारा नंबर है 9823509499। और महिलाओं ने भी संपर्क कर सकते हो, महिलाओं ने। तो महिला के लिए संपर्क नंबर है, माधवी मैम आप आपका बोल सकते हैं क्या नंबर है? सो यस। नहीं 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 नहीं, आप आज के तो अनमिट नहीं लिए हैं, आपका आवाज नहीं आ रहा है। आज को तो अनमिट लो, अब आप बोलिए। यस। यस सर, मेरा नंबर है 9637252555. यस यस। वंदना मैम आप भी वेलनेस कोच बोल के काम कर रहे हैं, आप भी आपका नंबर दीजिए, आपको भी संपर्क करेंगे जो करना चाहते हैं। मेरा फोन नंबर है 9823754717. यस उमारानी मैम, आप भी आपका नंबर दे सकते हैं। और अ, आपसे भी सब संपर्क करके ये अमृत जूस न्यूट्रिशन लेते हैं। और ऑफलाइन क्लब भी आप चलाने वाले हैं, उसके बारे में भी आपको संपर्क करेंगे। यस मैम। यस सर, हाँ मेरा नंबर है सर 7083491988.
इस मोबाइल पे संपर्क करें या मैसेज करें। हम ऑफलाइन क्लब चालू करने वाली हूँ, तो कॉल कीजिए। यस सर, थैंक यू सर। और सर आज जो मेडिटेशन था सर, वो तो बढ़िया, बहुत बढ़िया था। मैम आप वीडियो क्योंकि वीडियो वो वीडियो वीडियो ऑन कर सकते हो, आपका आवाज आ रहा है, वीडियो ऑन करे तो भी। यस, यस बोलिए। हम्म। बहुत बढ़िया थी नहीं सर। नहीं नहीं नहीं, आवाज नहीं आ रही है, वीडियो स्टॉप करता हूँ। हाँ बोलिए। सर आज का जो मेडिटेशन था सर, वो बहुत बढ़िया था। वो सबसे बढ़िया सर, हमारे हम जो खाना खाते हैं तो फाइबर कितना खाना चाहिए, ये बहुत बढ़िया उन्होंने बताया है। तो हम बाहर से बहुत सारी सब्जियां लाते हैं सर, सब जन। तो उस पर सब रासायनिक प्रक्रिया करते हैं, तो उसका कुछ भी फायदा नहीं होता। विटामिन जो रहते हैं वो हमारे पेट में नहीं जाते। तो हम बहुत खुश है सर कि आज जो मेडिटेशन सुनाया, तो सब जन सब्जी ज्यादा खाने का प्रयत्न करते हैं, तो वो विटामिन नहीं मिलते। तो हमारा जो अमृत जूस है, और वो जो हम न्यूट्रिशन लेते हैं फाइबर का, वो हम लेते हैं ना सर, इसलिए बहुत खुश है हम सब जन, क्योंकि हमको पूरा प्रोटीन वाला, विटामिन वाला हमको आहार मिलता है। ये बताने का था सर। बहुत बढ़िया है, क्योंकि सब्जियों से कुछ भी नहीं मिलता। जो लेने का है तो प्योर, बिना केमिकल का लेना है तो अच्छा है, नहीं तो कुछ भी नहीं है। ये मुझे बताने का था सर। थैंक यू सर। यस 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 यस, तो बहुत बढ़िया मैम ने बताया है। क्योंकि हम सुबह जब उठते हैं तो केमिकल, सुबह से सोते वक्त तक केमिकल 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 खाते हैं। यस, और केमिकल खाने से ही हमारे जो आजार बढ़ रहे हैं, हमें दवाखाने में जाना लगता है, तो ये केमिकल से हो रहा है। तो ये आयुर्वेदिक, आयुर्वेदिक जो है ना, जड़ी बूटी से बने वाला ऋषि मुनियों का, वो जड़ से मिटा देता है, जड़ से। मुझे मुळात मुळात आजार काढून टाकतो, जड़ से मिटा देता है। यही हम न्यूट्रिशन ले रहे हैं, यही हम अमृत जूस ले रहे हैं। तो चलो, आज के दिन के लिए आपको बहुत बहुत बधाई हो। अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल सब्सक्राइब करो, हमारे साथ 5:30 से 7 बजे तक लगे रहो। और ऑफलाइन क्लास स्टार्ट हो रहा है, उसके लिए मोबाइल नंबर आपको मिले, उस पर महिलाओं ने संपर्क करना है। और न्यूट्रिशन अमृत जूस जिसको आपको चाह होना है, तो ये नंबर पे संपर्क करो। आपका पूरा जो कोई आजार है वो पूरा कंप्लीटली कम हो जाएगा। तो और एक बार नंबर सुनो, 9898, दो अंग्रेजी में 9823509499, और मराठी में 9823509499, ये नंबर पे संपर्क करो। तो बहुत बढ़िया आज का सेशन हुआ है। थैंक यू रियांश, थैंक यू। रियांश है तो कदमों में आसमान है। अब देखना नहीं पीछे, ना तूफान की परवाह है। हर चेहरे पे मुस्कान है और मंजिल पर निगाह है। बदली है अपनी जिंदगी और बदला हर प्रवाह है। रियांश मल्टी ट्रेड ने दिखाई नई जो राह है। रियांश है तो हर सपना साकार है। रियांश है तो सुहाना ये संसार है। रियांश है तो हर मुश्किल आसान है।